ह्याला नाही ना काय लागणार आता कालच्या सारखं करायला, नाहीतर काल उद्योग केला. टेस्ट करून आणले, कारण पहिली गोष्ट दुसऱ्या इन्व्हर्टरमध्ये टाकून टेस्ट करून आणले. तिथं जाऊन वेळ जायला नको, कारण मला जायचं लांब. आता इथनं कुठे आज दैवडला जायचं, कालचा रूट कॅन्सल केला मी. सणासुदीचं गणपतीचं काय जाऊन मागायचं प्रदेशाला. प्रेझेंट लावायची कंपनीचा विषय नाही हो, मग का आपले पण कस्टमर भरपूर आहेत ना. नाही तितकी कस्टमरला आलो म्हणायला समाधान बी होते. आपले कालच्या आमच्या सारखं कंपनीच्या जागी जाऊ दे. 8 दिवस सुट्टी बसलो. बस असा पुढं काढून दिला ह्याने मस्त मध्ये. तुमचं गाव सांगा की एकदा कुठलं? पाटण. हो बर, आमचं जोडीदारात पाटणकर तिकडचं मसूरकर. अच्छा अच्छा अच्छा. मिलिंद. ओके ओके. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी. ओकेच. किती वेळ लागला बसवाय सांगा? काल हा काल बी ट्राय केला, आता बी केला. बस ओके झाला टाकून. हा बा इथे एकदा फोटो काढू तुमचा. ओकेच. आपल्या इन्व्हर्टरला 1 वर्षभर गॅरंटी म्हणून असे काय तुमच्याकडे कुठली स्कीम आहे का, आणि ती कुठली आहे काय सांगाल त्याविषयी? म्हणतात AMC, बर, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. त्याला 1 वर्षाची वॉरंटी येते. त्याच्यामध्ये PCB रिप्लेस होतो. ट्रान्सफॉर्मरला वॉरंटी नाही. ट्रान्सफॉर्मरला नाही वॉरंटी. मग वॉरंटी कशाला? PCB ट्रान्सफॉर्मर सोडून दुसरा कोणताही पार्ट असो त्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस मिळते 1 वर्ष. मग त्याच्या केबल वगैरे असतील काय? काही असो फक्त ट्रान्सफॉर्मर सोडून. ट्रान्सफॉर्मर फक्त सोडून मग त्याच्या इन आउटच्या केबल वगैरे सगळं इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये. बॉडी डॅमेज वगैरे तसं काही होणार नाही. बॉडी डॅमेज असेल किंवा काय त्या गोष्टी त्यात क्लेम नाहीत होत. बरं, म्हणजे पडला आणि चमला किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे जर काय प्रॉब्लेम आला तरच त्यात रिप्लेस होणार. मग ते जर आपल्याला त्याच्या सुविधा घ्यायच्या असतील तर काय केलं पाहिजे? काय कंपनीमध्ये रजिस्टर करायची त्याची AMC, आणि जे काय असेल कंपनीला ती अमाऊंट पे करायची. त्याचं बिल कंपनी तुम्हाला देऊन जाते. GST असो, साधं पाहिजे साधं, जसं पाहिजे तसं भेटून जाते, काय प्रॉब्लेम नाही. मग आता आपण कुठली करायची काय काय वाटते तुम्हाला? AMC तेच आता सिरियल नंबरने लॉग इन करून घेऊ. कंपनी आपल्याला अमाऊंट सांगेल, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करून घ्या. मॉडेल कुठलं आहे आपलं ते? हो, तुम्ही काय करायचं फक्त ज्याची वापरात आहे त्याची AMC करायची. म्हणजे त्याचे प्रॉब्लेम जरी 2275 एवढे का? 2275 6 वर्ष जुनं झाले ना युनिट. नवीनला किती आहे मग? 6 वर्षाच्या आतमधला असेल तर त्याला काहीतरी 1750. होय. मग हे जे व्हिडिओ काढून घ्या. घेतलं आपण घेतलं ना? घेतलं. मग ती कधी करायचं? मग तिथं तुम्ही फोनवरून लॉग इन करा, तुम्हाला नंबर देतो त्याच्यावरती. आणि करून लॉग इन टाका. केलं की लगेचच होणार का? लगेच का मग महिन्याभरानं करायचं? मग कसं ह्याला? नाही आता ही रजिस्ट्रेशन करून दे, रजिस्ट्रेशन करू दे. करावंच लागणार. हा मग तेच ना. आपल्याला कवा करायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. नाही ते रजिस्टर केलं तर मला 3 दिवसाच्या आतमध्ये क्लोज मारावं लागतं.
तीच म्हणतो आता पैसे पण कसं होतं माहिती आहे का, मी एक वेळ करून देऊ शकतो. हो कसं दिसते होतो जो सिरियल नंबर येतो हो, पंचिंगचा, तो सिरियल नंबर मला ज्यावेळी ह्याच्यात पार्ट चेंज करतो त्यावेळी स्कॅन करावा लागतो. आणि पुढच्या वेळी त्याची युनिटची जर कंप्लेंट लॉग इन झाली हम्म, तर तो सिरियल नंबर जुना तुम्ही पार्ट चेंज केलेला अगोदर त्याचा सिरियल नंबर ओपन होतो. हम्म. तोच पार्ट रिपेरेबल रिटर्न कंपनीत जायला पाहिजे. बरं. त्यामुळे आता कसं झालं बाबा, हा इन्व्हर्टर आपण केलेला आहे 3-4 वर्षापूर्वी, हम्म. त्याच्यानंतर कस्टमरना बाहेर रिपेअर करू शकतो, हम्म. हे कंपनीलाही माहिती आहे. हो मग त्यावेळी एकदा पार्ट चेंज होतो, फक्त आता चेंज केला परत ह्याच्यात आपण ह्याचं काम झालं ऑलरेडी, त्याची लॉग इन करून ह्याच्यामध्ये काम करू शकतो. नाही नाही करूया, फक्त आता कसं स्लॅक टाइम आहे आणि खर्च नाही नाही काही प्रॉब्लेम नाही सर, मी तुम्हाला आता म्हणतच नक्की करा. हम्म. आता चालू आहे तरी राहू दे. मग तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी सांगतो त्यावेळेस मग मला सांगायला हो, कसं हो, करायचं आहे हो. ते. हो आता किती झालं आपलं 350. ऑनलाईन? हो नंबर दिवस काय आहे काही दिलं चालेल. तुझा नंबर आहे आपला. बिल मिळते आपल्या ह्याला. बिल आता लिहावं लागेल, पण बुक हे करतो पण काय नाही प्रॉब्लेम, वॉरंटी 1 महिन्याची देतो तुम्हाला, तसं नाही. बिल असलं पाहिजे कसं बरं पडतं ना. लिहून पाठवतो संध्याकाळी. कंपनीचं येत असेल ना कसं बिल, कंपनीचं काय कसं छापी. छापील तुम्हाला 3300 रुपयाचं आहे. तुम्ही डायरेक्ट फोन करता म्हणून आम्ही तेवढ्यात करून देतो. 3300 रुपयाचं GST पाहिजे तर GST बिल सही देऊन चालतो. आता असं कसं लागलं काय तुमचं बिल? कधी काय ना पहिलं पण ऑनलाईनच केलेलं आहे मी, आता दिसेल बघा तुम्हाला त्यात हिस्ट्री. 3300 रुपये पाहिजे झाले. हो का हे तेव्हाच तेव्हा 22चं मी म्हणलं 21चं असेल सेकंड लॉकडाऊन, पण 22चं आहे. ती बी नोव्हेंबर महिना आहे, म्हणजे 22 गेलं 23, 24, 25 3 वर्ष बरोबर आपण 3 वर्षच बांधलेलं पण त्याच्या मागं ऑक्टोबरला एक केलं 1000 रुपयाचं, काय होतं पण असतं काय एमची होती 1000चं. 1000 रुपयाचं काय केलं काय काहीतरी काम केलं असं. इन्व्हर्टर इन्शुरन्स चार्ज त्यावेळी इन्व्हर्टरचे, तो इन्व्हर्टर जो आहे तो तुमचा वॉरंटीत होता आणि त्याला आपण काय म्हणतात त्याला, ही MC केली होती आपण. EMCत करतोय आपण दरवेळेस. नाही त्यावेळी जी MC होती ती एक्सटेंडेड वॉरंटी होती, ती तुमच्या 1000 रुपये झाली होती. म्हणजे वॉरंटीत असताना जर तुम्ही MC केली तर त्याची प्राइस कमी झाली होती. मग तसं आता पण आहे का पुन्हा नाही कंटिन्यू? आता वॉरंटी संपली ना आपली. नाही नाही वॉरंटी आता मी काढलं नवीन एमसी केली नाही. आणि ती एमसी MC संपत आली तुम्ही पुन्हा आता एकच केली. करू शकता 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी डायरेक्ट MC नाही करू शकता. नाही नाही चालूला 1 वर्ष समजा संपायला कंटिन्यू करायला. तीच की पुढं वाढवायची ना. पण पे तेवढंच करावं, जेवढी अमाऊंट तुम्ही आता 2275 पे करणार तीच अमाऊंट पे करा. मग पहिल्यागत नाही का तसं? पहिलं कसं माहिती आहे का बाबा, कंपनीची जी 2 वर्ष वॉरंटी आहे, जी कंपनीची वॉरंटी त्याच्या आतमध्ये केलं तर, पण आता सुद्धा कंपनीनं जर एक्सटेंडेड वॉरंटी करायचं असेल तर त्याला- उघड की आता तिथं बसलाय तो. ह्याला नाही ना काय लागणार आता कालच्या सारखं करायला, नाही नाहीतर काल लय उद्योग केला. टेस्ट करून आणले कारण पहिली गोष्ट, दुसरं इन्व्हर्टरमध्ये टाकून टेस्ट करून आणले. तिथं जाऊन वेळ जायला नको, कारण मला जायचं लांब. आता इथनं कुठे आज दैवडला जायचं, कालचा रूट कॅन्सल केला मी. सणासुदीचं गणपतीचं काय जाऊन मागायचं प्रदेशाला. प्रेझेंटी लावायची. कंपनीचा विषय नाही हो, मग का आपले पण कस्टमर भरपूर आहेत ना. नाही ती कस्टमरला आलो म्हणायला समाधान बी होते. आपले कालच्या आमच्या सारखं कंपनीच्या जागी जाऊ दे मग. 8 दिवस सुट्टी घेऊन बसलो.